आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे। पाहूया बातमी महत्त्वाची। पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या। अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण खास अपडेट। कायम अपेक्षा सुरू आहे। संत माता अपत्य त्यांचा सांभाळ करायचा आणि सरकारी योजनेचा प्रचार व प्रसार ही सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते। असे असूनही त्यांना ना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा, ना त्यांच्या पुढे वेतन, ना रजा, ना कसले सवलती अशा या 2 लाख महिला कर्मचारी स्थिती आहे। केंद्र सरकारच्या एकात्मिका बाल विकास योजना अंतर्गत राज्य सरकारची ही अंगणवाडी योजना 1975 पासून चालू होते। सुरुवातीला केंद्र सरकारने 80% व राज्य सरकारचे 20% याप्रमाणे योजनेत काम करणारे महिला कर्मचाऱ्याचे वेतन दिले जायचे। एक मुख्य अंगणवाडी ताई व मदतनीस अशा सध्या योजनेत तब्बल 2 लाख महिला काम करीत आहेत। त्यांना सध्या दरमहा 13,500 रुपये मुख्य ताईला व 8,500 रुपये मदतनीस महिलाला वेतन दिले जाते। केंद्र सरकारने मागील काही वर्षापासून अनुदानाची रक्कम कमी केली आहे। आता केंद्र सरकार 50% व राज्य सरकार 50% याप्रमाणे अतिशय अनियमित स्वरूप वेतन मिळते। वेतन वाढताच पूर्वीच्या सकाळी 10 ते दुपारी 3 वेळ बदल समितीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष केला जातो। मात्र तात्पुरते आश्वासन किंवा दिवाळी, भाऊबीज वगैरे जाहीर करून सरकार कायम महिलांच्या तोंडाला पाणी पुसत आहेत, असे संघटनाचे म्हणणे आहे। मोर्चा, आंदोलन, निवेदन, प्रत्यक्ष भेट, चर्चा व काम बंद यासारखे आंदोलन केल्यानंतरही सरकार मागील अनेक वर्ष या महिलांच्या कर्मचाऱ्याचा न्याय मागण्यासाठी दुर्लक्ष करत। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा।